धाड ग्रामीण रुग्णालयात सुविधा न मिळाल्याने प्रहार संघटनेचा संताप उसळला। कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना थेट केबिनमध्ये कोंडून आंदोलन छेडले। लेखी आश्वासन मिळेपर्यंत डॉक्टरांना बाहेर सोडणार नसल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक आरोग्य सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत। गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी निवेदने देऊनही आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही। हीच अस्वस्थता आणि नाराजी अखेर संतप्त आंदोलनात बदलली। बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले आणि थेट डॉक्टरांना त्यांच्या केबिनमध्ये कोंडून ठेवले। निवासी उपजिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाहेर पडू दिले नाही। प्रहार कार्यकर्त्यांचा ठाम निर्धार, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत डॉक्टरांना सोडणार नाही। या आंदोलनामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण आहे। जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते यांनी स्पष्ट सांगितले की आमचे आंदोलन हे रुग्णांच्या हक्कांसाठी आहे। लेखी आश्वासन हवेच। आता प्रशासनाकडून या संतप्त आंदोलनावर काय पावले उचलली जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं। वरिष्ठ स्तरावरून त्यासाठी मान्यता मिळाल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने या ठिकाणी 2 फ्रीजर सुद्धा आलेले, मात्र ब्लड स्टोरेज सेंटर अद्यापही सुरू झालेलं नाही। या ज्या काही मागण्या आहे या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सन्माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांना गेल्या 15 दिवसापहिले लेखी निवेदन दिलं होतं। लेखी निवेदन देऊन केवळ कागदी घोडे नाचवण्यात त्यांनी समाधान मानलं। यातील एकही समस्या त्यांनी अद्यापर्यंत मार्गी लावली नाही। त्यामुळे आज सकाळी 11 वाजेपासून आता अद्यापपर्यंत आम्ही निवासी शल्यचिकित्सक बोगटे साहेब येथील MS भिसे साहेब यांच्यासह आम्ही स्वतःना या ठिकाणी कोंडून घेतलेलं आहे आणि आमचं आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत आम्हाला सकारात्मक आमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निकाल मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी आमची भूमिका आहे।